कदाचित येणार नाही, कारण आज काय झालं की बरेचसे कॉल झाले मेंटरिंगचे, बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी मेसेज पण केले, स्कोर सांगितले, बरीचशी चर्चा झाली. त्याच्यामुळे मला असं वाटतं की थोडंसं हातचा तितका जो ओरिजिनॅलिटी कालच्या व्हिडिओमध्ये होते कदाचित असणार नाही. पण मला जे काय वाटलं पेपर बघून किंवा पेपरमध्ये काय काय होऊ शकतं या सगळ्या पॉसिबिलिटीची आपण चर्चा करणार आहे. एक अंदाज एक्सपेक्टेड कट ऑफ आता सांगणं तर योग्य नसतं, पण त्याची एक चर्चा करायला काही हरकत नाही की ज्या पद्धतीनं मागच्या पेपर आणि या पेपरचं कंपॅरिझन केलं तर एक प्राथमिक निरीक्षण आहे आपण या पेपरमध्ये बघूया. सुरुवातीला एकदम सुरुवात करताना मला वाटतं सीसॅटपासून चालू केली पाहिजे, कारण परीक्षेच्या आधी ज्या पद्धतीने सीसॅटबद्दल गोष्टी बोलल्या गेल्या, म्हणजे काय टेलिग्राम असेल, यूट्यूब असेल किंवा कोणी क्लासवाले असतील, वॉटेवर, आपल्याला काय त्याचं घेणं देणं नाही. बऱ्याच जणांनी सांगितलं की सीसॅट अवघड येईल, सीसॅटमध्ये पास होणं खूप डिफिकल्ट होऊन बसेल, अमुक धमुक सगळ्या गोष्टी सांगितल्या. मला त्यासाठी व्हिडिओ बनवावा लागला एक सेपरेट. मला 2-3 फॅकल्टीजनी पण रिक्वेस्ट केली की सर त्या संदर्भात एक व्हिडिओ बनवा, कारण विद्यार्थ्यांमध्ये थोडीशी एक अस्वस्थता निर्माण झाली की सीसॅट खरंच अवघड येईल का UPSCच्या धर्तीवर. तर मी तेव्हा ते लॉजिकली सांगितलं होतं की UPSCचा 28 तारखेला पेपर झाला आणि 5 दिवसात काही MPSC पेपर सेट करत नसते, 1-1.5 महिना आधी पेपर सेट करते, त्यामुळे तसं काय होईल अशी पॉसिबिलिटी अजिबात नाही आहे. आणि मी 21च्या प्रिलिम्सच्या वेळेस पण सांगितलं होतं की सीसॅट पेपर खूप अवघड येणार नाही, जरी क्वालिफाईंग होत असला तरी UPSC सारखं ते अवघड करणार नाहीत. त्याचं कारण होतं, मी तेव्हाही सांगितलं, आताही सांगतो. डिसिजन मेकिंगचे जे 5 प्रश्न आहेत त्याच्यामध्ये आपला ज्यांनी व्हिडिओ बघितला 10 मिनिटाचा, मॅक्झिमम मुलांना 11 मार्क पडलेत, मागच्याच खूप जणांना 12.5 पण पडलेत. मिनिमम 10 मार्क जवळपास सगळ्यांना पडतात. उरलेले 55 मार्क मिळवणं मला वाटतं तितकं अवघड नाही MPSCच्या पेपरमध्ये. त्यामुळे ते कुठंतरी UPSCच्या लेवलकडे जाईल का, येणाऱ्या 1-2 वर्षात तरी जाईल असं मला वाटत नाही. आणि मी तेव्हा एक बोलता गोष्ट सांगितली होती की कॅपिटलिझम कसं काम करतं, तुम्हाला एखादं मार्केटमध्ये प्रोडक्ट लॉन्च करायचे, मला त्या एखादी बॅच लॉन्च करायची अप्रोचची, मी म्हणणार पेपर नॉलेजनं सुटत नाही, फक्त अप्रोचनं पेपर सुटतो, अशी एक भीती तुमच्यामध्ये घालवणार आणि मग मी माझी बॅच लॉन्च करणार. कदाचित बऱ्याच लोकांचे तसे इंटेन्शन असू शकतात, त्यामुळं की GS असा येणार, सीसॅट तसा येणार, पॅटर्न बदलणार, सगळ्या गोष्टीच्या अनुषंगानं ती चर्चा झाली होती. सगळ्यांना सांगितलं तुम्ही तुमचं 100% द्या, पेपर अवघड आला तर सगळ्यांनाच अवघड जाणार आहे, ओव्हरऑल मेरिटवर त्याचा फरक पडणार आहे, कट ऑफ कमी लागणार आहे. आणि तेच झालं बघा. पेपरची डिफिकल्टी मी तेव्हाही सांगितलं, पेपरची डिफिकल्टी वाढू शकते निश्चितच, दिवसेंदिवस वाढत चालली. उलट हा पेपर बघितल्यानंतर एवढंच चांगलं वाटलं, लिटरली आमचे मित्र आहे सुमित, IPS येतो आता, परत UPSC देतो यावेळेस IS साठी. सुमितला मी 2-3 प्रश्न दाखवले जिओग्राफीचे, ही वॉज व्हेरी हॅपी. तो मला UPSCपेक्षा पण चांगले प्रश्न आहेत. आणि सुमित IIT-वाला आहे, IIT खरगपूर, टॉपचा IIT आहे, त्याचा क्लासच वेगळा आहे. तर त्यानं ज्या अर्थी कौतुक केलं ना जिओग्राफीच्या काही प्रश्नांचं, मी सांगतो पेपर खूप चांगला होता, पेपर खूप कन्सेप्च्युअल होता, पेपर खूप अंडरस्टँडिंग बेस्ट होता. काही फॅक्च्युअल गोष्टी ते असणारच आहेत, रेमनंट्स ज्याला आपण म्हणतो की ते कितीही काढून टाकायचा प्रयत्न केला तरी ते येतातच. म्हणजे करंट तसा बघितलं तर पूर्ण फॅक्च्युअलच होता आणि बाकी थोडेफार प्रश्न जे फॅक्च्युअल असतात ते असणार. पण बरेचसे प्रश्न विचार करायला लावणारे होते, ऑप्शन्स कन्फ्यूज करायला लावणार होते, परीक्षेमध्ये डायरेक्टली कळत नव्हतं याचं उत्तर काय. इव्हन परीक्षा कशाला, आताही क्लासच्या जे काही यूट्यूबला व्हिडिओ वगैरे चाललेत त्यात वेगवेगळ्या क्लासेसवाल्यांचे वेगळे मत आहेत. हे सक्सेस MPSCचं आहे बघा, की पेपर एवढ्या चांगल्या पद्धतीनं काढला. आय एम व्हेरी हॅपी, खूप चांगलं वाटलं की पेपर चांगला काढला. बघा पेपर थोडासा अवघड आहे, मागच्या वेळेसपेक्षा निश्चितच अवघड आहे, त्यात काय आपल्याला म्हणजे मॉडरेट टू डिफिकल्ट ज्याला आपण म्हणतो, निश्चितच तसा पेपर आहे, हे सगळ्यांना मान्यच असेल, त्यात काय डाऊटच नाही आहे. पण आता याचा अर्थ असा नाही की मग फक्त तुम्हालाच अवघड गेला, नाराज होण्याची गरजच नाही आहे. ओव्हरऑल कट ऑफवर त्याचा इम्पॅक्ट होणारच आहे, त्याची आपण सविस्तर चर्चा पहिली की आल्यानंतर करूयात. बरोबर. ओव्हरऑल सगळा पेपर असा जर बघितला तर मला असं वाटतं की करंट कुठेतरी थोडंसं डिफिकल्ट किंवा मॉडरेट त्याला आपण म्हणूया. आता मला फक्त इथं एक्झॅक्टली का कळत नाही आहे, कारण करंटच्या बॅचला आपले बरेचसे विद्यार्थी होते, अप्रोचच्या बॅचला होते, अप्रोचच्या बॅचच्या मुलांनी करंटचे प्रश्न अप्रोचनं सोडवले, करंटच्या बॅचनं करंटचे पण आणि अप्रोचनं पण सोडवले. त्यामुळं बऱ्याचशा पोरांना मला वाटतं 1 जणाला 14 आहेत, त्यांनी मला पर्सनल मेसेज केला. बाकी तर फोरमवर बघितलं आपण 13-13वाले 2 निघाले आणि बाकी 10, 11, 12वाले भरपूर जण आहेत. त्यांना तर मी म्हणेल की त्यांना इझीच गेला, म्हणजे आउट ऑफ 15 10-12 मार्क पडतायत म्हणजे सोपा होता. पण ओव्हरऑल इन जनरल सगळ्यांचा जर आपण विचार केला आपल्या बॅच बाजूला ठेवून, तर मला असं वाटतं कुठेतरी तो मॉडरेट टू डिफिकल्टकडे करंट जातो. सायन्स ॲज युजल डिफिकल्ट ते तर आपल्याला कळणारच होतं. कंबाईन नंतर खूप जण म्हणत होते काय करायचं किंवा काहीच करू नये. मी तेव्हाही सांगितलं होतं बेसिक गोष्टी करा. स्टेट बोर्ड असेल किंवा तुम्ही आधी जे लुसेंट केलं असेल तर लुसेंट करा, किंवा तुम्ही कुठले बसके सरांचं किंवा कुठलं एखादं पुस्तक जे केलं असेल ते पुस्तक करा, त्याच्यावर ट्रस्ट ठेवा, त्यातून जे येणारे प्रश्न सोडवा. आणि तसंच झालं बघा, त्यातून जे काही येत होते प्रश्न ते सुटत होते, बाकी सगळ्यांनाच अवघड होते. त्यामुळं सायन्स वॉज व्हेरी डिफिकल्ट. बाकी जर आपण विचार केला हिस्ट्रीमध्ये
रुटीनसारखे प्रश्न मला जास्त दिसले नाही. असे धडाधड येणारे 3-4 प्रश्न होते फक्त, की ॲनी बेझंट वगैरे असेल किंवा बाकीचे आपण बघूयात ते. पण बाकीचे ओव्हरऑल प्रश्न कसे होते, तर गैनात वगैरे एखादा रँडम प्रश्न असतो तसा, पण अकबरसारखा प्रश्न असेल किंवा एन्शंटमधला एखादा अजून तो याच्यावाला होता गण श्रेणीवाला एक प्रश्न होता, तो प्रश्न असेल, थोडेसे विचार करण्यासारखे प्रश्न होते, चांगले प्रश्न होते हिस्ट्रीमध्ये पण, आणि थोडीशी डिफिकल्टी वाढवलेली होती. जिओग्राफीचा जर विचार केला ना, मला असं वाटतं की जिओग्राफी खूप चांगला पेपर होता. जिओग्राफीचे क्वेश्चन्स खूप, म्हणजे बिईंग स्टुडंट ऑफ जिओग्राफी ऑप्शनल देन, आणि ह्या सगळ्या गोष्टी अनुषंगानं मला खूप आवडले जिओग्राफीचे प्रश्न. त्याच्यानंतर ॲप्लिकेशन चंद्रावरचा प्रश्न खूप डायग्रामॅटिक, खूप दिवसानं MPSC प्रिलिम्समध्ये डायग्राम बघितले. मला वाटतं ट्रायबल्सचे, आदिवासींचे फोटोवाला एक कधीतरी पेपरमध्ये आलं होतं, कंबाईन कुठल्या तरी पेपरमध्ये, परत एकदा डायग्राम बघायला मिळाली. इट्स व्हेरी गुड थिंग. ॲप्लिकेशन बेस्ड, अंडरस्टँडिंग बेस्ड प्रश्न ते विचारतायत. काय म्हणता येईल त्याला, रट्टू पोपट किंवा तुक्केबाजीवाल्यांना थोडंसं बाजूला काढण्याचं चाललेलं आहे, आणि ती चांगलीच गोष्ट आहे, ते झालंच पाहिजे. अभ्यास करणाऱ्यांना पेपरचा फायदा झाला पाहिजे, ज्यांची कन्सेप्च्युअल क्लॅरिटी त्यांना फायदा झालाच पाहिजे, निश्चितच ही चांगली गोष्ट आहे. त्यानंतर आपण जर पॉलिटिकडे आलो, तर पॉलिटी मला वाटतं की मागच्या वेळेस 15 पैकी 12, 13, 14 मार्क पडायचे, आता तसं राहिलं नाही आहे. पॉलिटीमध्ये पण तुम्हाला आताही जेव्हा की MPSC आन्सर की आली नाही तरी अजून कन्फ्युजन आहे, म्हणजे पेपरच्या बाहेर आल्यानंतरही कन्फ्युजन असणारे 2-3 प्रश्न पॉलिटीमध्ये आपल्याला बघायला मिळतात. याचा अर्थ काय की पेपरची पॉलिटी ह्या विषयाची पण डिफिकल्टी थोडी वाढली. इकॉनॉमी एक जणाला 15 पैकी 15 पडलेत, त्यांनी मला पाठवलं आहे. आता ठीक आहे, तो एक्सेप्शनल आहे, पण अजून 2-3 प्रश्न थोडेसे कन्फ्युजिंग होते. आता शुम्पेटरसारखा प्रश्न असेल, आता ते बघूया आपण, जे मेन्समधले प्रश्न काय आले होते. तसंच जिओग्राफीमध्ये पण जिओग्राफी ऑप्शनलचे प्रश्न आपल्याला बघायला मिळाले होते, ते पण एक आपल्याला बघता येईल. त्यामुळे इकॉनॉमी पण मला वाटतं की थोडासा मॉडरेट, इझी टू मॉडरेटकडे आपण इकॉनॉमीकडे पण जाऊया. एन्व्हायरमेंट दरवेळेस 5 पैकी 5 पक्के असतात, ह्यावेळेस कुठेतरी 3 पक्के झालेत, 1 किंवा 2, म्हणजे काही लोकांना 4, फार कमी लोकांना 5 पैकी 5 पडलेत. तिथंही 1 किंवा 2 मार्काचं नुकसान किंवा 1.5 मार्काचं नुकसान, 2.5 मार्काचं नुकसान आपल्याला बघायला मिळू शकतं एन्व्हायरमेंटमध्ये पण. त्याच्यानंतर जर आपण हिस्ट्री झालं, जिओग्राफी झालं, इकॉनॉमी झालं, एन्व्हायरमेंट झालं, पॉलिटी झालं, सायन्स झालं, करंट झालं, ओव्हरऑल जर आपण पेपर बघितला, मला असं वाटतं मागच्या वेळेसपेक्षा पेपर अवघड होता. पण कंबाईनचा जर विचार केला ना, तेवढा अवघड मला का वाटत नाही. कंबाईनचा पेपर झाल्यानंतर मला एवढे फोन, एवढे मेसेजेस होते निगेटिव्ह, की सर पेपर अवघड गेला आहे, पेपर असं झालं आहे, तसं झालं आहे. पण राज्यसेवेच्या पेपरनंतर एक्झॅक्टली उलटं मला दिसतं. आता माहीत नाही बॅचमुळे एका बॅचचे विद्यार्थ्यांचे पॉझिटिव्ह मेसेज खूप होते. फक्त एकच मला आज फोन होता की सर मुलीचा की 92 मार्क पडलेत, विचारलं बॅच केली आहे का, तर नाही. तर त्यांना माहिती नव्हतं बॅचबद्दल किंवा वॉट एव्हर जे काय असेल ते रिझन. फार कमी लोक असे आहेत की ज्यांनी दुसऱ्या दिवशी किंवा त्या दिवशी अप्रोच केला पेपर अवघड गेल्या संदर्भात. अदरवाईज सगळ्यांना पेपर चांगला गेला, पण पेपर अवघडच आहे. म्हणजे त्यांना चांगला गेल्याचा अर्थ पेपर सोपा आहे असा अर्थ होत नाही आहे. काय असतं माहिती आहे का, कधी कधी की पेपरची डिफिकल्टी आहे, पेपर अवघड आहे, पण तुम्हाला एक छान वाटतं की पेपर चांगला होता, मला काही गोष्टी कळाल्या, मला काही गोष्टी समजल्या पेपरमध्ये कुठे काय विचारलं होतं, त्यामुळं पण एक थोडासा आपल्याला चांगला जो एक भाव असतो तो येत असतो. तर आणि हे बघा, पेपर अवघड आहे का सोपा आहे हे खूप मॅटर करतं. कशासाठी? कट ऑफसाठी, म्हणजे रिस्पेक्ट ऑफ जागा, ते आपण डिटेलमध्ये चर्चा करूयात. तर मला असं वाटतं की पेपर मॉडरेट टू डिफिकल्ट याकडे जाऊया आपण. 22पेक्षा 20पेक्षा पण मी म्हणेन, किंवा लेटेस्ट झालेल्या काही वर्षांमध्ये बऱ्यापैकी अवघड पेपर होता. करंटमध्ये मात्र ज्यांनी शेवटी चांगला अभ्यास केला त्यांना फायदा झाला. अदरवाईज मी जसं सांगितलं होतं की शेवटच्या दिवसांमध्ये तुम्ही काही जास्त अभ्यास नाही केला तरी फार फरक पडणार नाही, तसा पेपर होता. की ज्यांनी शेवटच्या दिवसात खूप रिव्हिजन केली म्हणून त्यांना GSला फायदा झाला, असा काही प्रकार नाही. मग आता करंटला 100%, ज्यांनी शेवटी करंट चांगलं केलं त्यातले जे प्रश्न आले ते त्यांना बरोबरच आले असतील. पण तिथंही जे मी सांगायचो नेहमी लेवल 1 लेवल 2, तर ते कुठेतरी आता लेवल 3 आणि 4, लेवल 2 3 म्हणायचो, लेवल 4कडे गेलेला आपल्याला बघायला मिळू शकतं. की जे काही थोडेसे रँडम प्रश्न असतील किंवा पेरिफेरल एरियाजमधले करंटचे प्रश्न असतील, तसे प्रश्नांचं स्वरूप आपल्याला जास्त बघायला मिळतं. थोडंसं 1-2 प्रश्न मला जे काय वाटतात की त्याविषयी आपण थोडीशी चर्चा करूयात. आता दांडी यात्रा हा बऱ्याच जणांनी लॉजिकली बरोबर सोडवला आहे तो. त्याच्यानंतर अजून एक प्रश्न जो होता की मला वाटतं की थोडासा सगळ्यांना विचार करायला लावणारा प्रश्न होता, तर तो होता की याचा आपला की रामजान म्हणजे सेतू माधवराव, जे गोरखनाथ, गहिनीनाथ, जालंधरनाथ, कानिफनाथ. प्रश्न खूपच चांगला होता. इथे काहीच जास्त लॉजिकलाही स्कोप नव्हता, तुक्केबाजीला नाही, ठोकताळ्याला नाही, कशालाही जास्त स्कोप नव्हता. त्याच्यानंतर
बाकी अजून जर आपण विचार केला तर क्रोनॉलॉजीचे 2-3 प्रश्न होते, याचं रिपिटेशन तुम्हाला अजून बघायला मिळू शकतं कंबाईन मेन्समध्ये, राज्यसेवा मेन्समध्ये. जेव्हा UPSC ऑप्शनलला हिस्ट्री होता तेव्हा क्रोनॉलॉजीचे खूप जास्त प्रश्न विचारायचे. UPSCनं क्रोनॉलॉजीचे मला वाटतं 14-15ला 16-17ला 1-2 प्रश्न टाकले होते. परत आता 23च्या पेपरमध्ये क्रोनॉलॉजीमध्ये बद्दल बरेचसे प्रश्न आपल्याला परत UPSCमध्ये बघायला मिळाले. हे रिपिटेशन तुम्हाला पुढच्या येणाऱ्या परीक्षेमध्ये पण दिसू शकतं क्रोनॉलॉजी. तर एक क्रोनॉलॉजीवर थोडंसं काम करणं गरजेचं आहे पुढे येणाऱ्या परीक्षांसाठी. विज्ञानमध्ये जर बघितलं तर रँडम प्रश्नांचं प्रमाण होतंच, पण तरी सोपे सोपे प्रश्न जे रेग्युलर असतात किंवा ॲप्रोचनं सुटणारे प्रश्न बरेचसे होते. त्यातल्यात बरेचसे जे फिजिक्स आणि केमिस्ट्रीचे प्रॉब्लेम्स होते ते खूप जणांनी ठोकताळ्यानं म्हणा किंवा ॲप्रोचनं सोडवले. तिथे कुठेतरी 2-3 मार्कांचा त्यांना 2-3 प्रश्नांचा फायदा होऊ शकतो. त्याच्यानंतर जिओग्राफीचे प्रश्न खरंच खूप चांगले प्रश्न होते. इव्हन आन्सर कीमध्ये आता बघा गोदावरी आणि कृष्णा रिव्हर वाचताना किती लोकांनी विंटर ह्या शब्दावर ड्युरिंग विंटरवर फोकस केला. ज्यांनी फोकस नाही केला त्यांचं उत्तर चुकण्याची शक्यता जास्त आहे. अल्फ्रेड वेबर कम्प्लिटली जिओग्राफी ऑप्शनलचा क्वेश्चन आहे हा, अल्फ्रेड वेबरचा क्वेश्चन, राईट. त्यानंतर कॉम्पॅक्ट सेटलमेंटचा आता काय MPSC काय उत्तर देतं त्याच्यावर बऱ्याचशा गोष्टी डिपेंड आहेत. त्यानंतर कॉटनचा एक बघा, हे काय इंटरेस्टिंग आहे, असर्शन रिझनमध्ये आत्तापर्यंत MPSCनं ए उत्तर दिलेलं आहे. इज अ करेक्ट अँड बी इज अ करेक्ट रिझन फॉर ए, असंच बऱ्यापैकी उत्तर दिलं आहे. आता MPSC काय उत्तर देतं हे आपल्याला बघणं गरजेचं आहे. महाराष्ट्र प्लॅटोचा कलर थोडासा मला वाटतं की मेन्स ओरिएंटेड प्रश्न आहे. आणि हा गिबियस फेज ऑफ द मून खूप इंटरेस्टिंग ॲप्लिकेशन बेस्ड क्वेश्चन. एन्व्हायरमेंट मीन्स आता ही डेफिनेशन युजली आपण बघायचो इकॉलॉजी, इकोसिस्टीम, फादर ऑफ ह्युमन जिओग्राफी असे रूटीन प्रश्न विचारायचे. आता डायरेक्ट युनिव्हर्सल एन्सायक्लोपीडिया, एब्रिटेक एन्सायक्लोपीडिया असे ऑप्शन्स त्यांनी टाकल्यामुळं तिथं थोडंसं कन्फ्युजन वाढलेलं आहे. राजस्थानचा पण प्रश्न बघा खूप अंडरस्टँडिंग बेस्ड. आता खरं तर ज्या लोकांना थोडंसं लॉजिकली विचार करता आला आहे पेपरमध्ये, इथं अभ्यासाचं लॉजिक जे आहे, जिओग्राफिकल सेन्स ज्याला आपण म्हणतो, जिओलॉजिकल सेन्स टू बी व्हेरी स्पेसिफिक, तर त्यांना कदाचित हा प्रश्न लवकर आला असेल, पण बाकीच्यांना अवघड येऊ शकतो. 22 डिसेंबर हा जो प्रश्न आहे मला वाटतं हा UPSCला पण मला वाटतं 2020 का 19ला प्रश्न अशाच पद्धतीने एक विचारला होता. तसा प्रश्न आपल्याला परत बघायला मिळाला. मेडिटेरियन रिजनचा ज्यांनी घाईघाईमध्ये सगळे पर्याय न वाचता टिक केला त्यांचा कदाचित चुकूही शकतो. ट्रेंचेस, आता वेस्टर्न पॅसिफिक ओशन कम्प्लिटली जिओग्राफी बेसिक जे ज्याला आपण वर्ल्ड जिओग्राफी म्हणतो किंवा फिजिकल जिओग्राफी म्हणतो त्याच्या अंडरस्टँडिंगवरचा प्रश्न होता. बाकी ॲक्वियस, HCl सोल्युशन वगैरे विज्ञानचे प्रश्न तर होते. लॉजिकली खूप जणांचे बरोबर आले असतील, काहींचे चुकले असतील, त्यात काय एवढा विषय नाही आहे. त्याच्यानंतर जर आपण इकॉनॉमीचे बघितले तर इकॉनॉमीचे मला वाटतं पॉझिटिव्ह निगेटिव्ह अप्रोचनं जर तुम्ही 91 पासून सुरू केला, विविध दस्तऐवजातून योजना निर्मिती बऱ्यापैकी तुम्हाला सुटतात. रंगराजन समिती ऑड मॅन आउटनं सुटतो. त्यानंतर फायनान्शियल इन्क्लुजन रिपीटेडच होता. स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन होता, जास्त काही. जेंडर बजेट बघा आपण बॅचमध्ये डिस्कस केला होता, एक प्रिव्हियस इयरला क्वेश्चन विचारला होता त्यावेळेस पण आपण ती चर्चा केली होती जेंडर बजेटबद्दलची. कंट्रीज फॉर अगेन डिफिकल्ट, मेन्स ओरिएंटेड स्कॉलर्स किंवा थिंकर्स इकॉनॉमीमधले कुठेतरी तो पण अवघड होता. बॅलन्स ग्रोथचा लॉजिकली हा पण सुटता आला असता आपल्याला, किंवा अशा पद्धतीचा मला वाटतं मेन्सला जास्त प्रश्न विचारतात ते की डीमध्ये तुम्हाला ऑल टाकतात आणि खाली मग ऑप्शन A ओनली, B ओनली, D ओनली अशा पद्धतीनं तुम्हाला ते कुठेतरी थोडंसं शुम्पेटरचा प्रश्न खूप चांगला होता. तिथे जर शुम्पेटर काढून टाकला तर उत्तर नॉन ऑफ द अबोकडे पण जाऊ शकतं, पण तिथं शुम्पेटर विचारल्यामुळे एक्झॅक्टली शुम्पेटरनं काय म्हटलं हे तुम्हाला माहीत असणं गरजेचं होतं. पण हे म्हणजे परत मेन्सचाच प्रश्न आहे हा. शुम्पेटर कम्प्लिटली मेन्स आहे, प्रिलिम्सचा काही संबंधच नाही. अर्बनायझेशन लॉजिकल प्रश्न होता, सुटायला पाहिजे होता. मॅक्झिमम मुलांचा सुटला असेल. आपण अमृतवरचा तो पण प्रश्न ठोकताळ्यानं जर गेले तर तो प्रश्न चुकू शकतो, पण ज्यांना माहिती असेल कदाचित बऱ्यापैकी स्कीम नोनच आहे त्यामुळं आला असेल बऱ्याच जणांचा. डिप्रायव्हेशन स्कोर ऑफ हाऊस होल्ड ठोकताळ्यानं प्रश्न ऑड मॅन आउटनं बरोबर येऊन जातो. मेजर पॉलिसी टीन, आता हा तर रेग्युलरच प्रश्न आहे. अन्नपूर्णा सोपाच होता. बॅलन्स ग्रोथ रेट ब्रॉडर इंटू जो अप्रोचनं बरोबर येतो. अदरवाईज तुम्ही जर तो अप्रोच नाही वापरला तर कन्फ्युजन तिथेही होऊ शकतं. व्हिटॅमिन D वगैरे सोपा होता. ॲग्युना ट्रिटिका, आता इथं लॉजिकली खूप जणांचा बरोबर आलेला आहे, तर बाकीच्यांना किती जमला असेल. कॉन्कॉलॉजी हा पण लॉजिकली सुटण्यासारखा प्रश्न होता. फायलम मोलुस्क लॉजिकली सुटण्यासारखा प्रश्न होता. त्याच्यानंतर फ्रान्सिस्को मेंडेज वगैरे ऑल ऑफ द अबोवाल्या अप्रोचला कदाचित MPSC परत सोनेरी दिवस आणू शकते. नायट्रस ऑक्साईडचा मला वाटतं रेग्युलर सोर्समध्ये माहीत नाही, आता मी काय वाचलं नाही स्टेट बोर्ड वगैरे किती कवर होतं. ओझोनचा चांगला प्रश्न होता. त्याच्यानंतर पिरॅमिडचं वगैरे, तर बाकी तर ठीकच होते प्रश्न.
तर हे विज्ञानचे परत एक गोष्ट केली त्यांनी की बी सेटमध्ये विज्ञानचे प्रश्न 5-5-5 2-3 ठिकाणी टाकलेत, पण असं नाही केलं की एक विज्ञान, एक जिओग्राफी, एक हिस्ट्री. जी मी कायम सांगितलं होतं की असं भीती वाटायची मला, पण तसं होणार नाही, कारण MPSC मध्ये प्रूफ रिडिंग नाही आहे. बंद लिफाफ्यात प्रश्न जातात आणि तसेच छापल्या जातात. छापल्यानंतरच MPSCच्या मेंबर्सला ते क्वेश्चन्स दिसतात. UPSC मध्ये प्रूफ रिडिंग असते. आधी MPSCची जी काही टीम असेल ती प्रश्न बघते, ती सिलेक्ट करते, त्याच्यामध्ये चेंजेस करते, व्हॉटएव्हर जे काय करत असेल त्याच्यानंतर पेपर सेट होतो. MPSC मध्ये तसं होत नाही, म्हणून MPSC मध्ये कधी कधी आपल्याला चुका बघायला मिळतात. त्याच्यानंतर बघा स्पीड ऑफ प्लॅनेट हा अगेन कन्सेप्च्युअल क्वेश्चन होता. जर याचा पॉलिटीचा जर आपण विचार केला तर मला वाटतं की पॉलिटीमध्ये पण जे काही हक्काचे मार्क असतात, मला वाटतं ते 2-3 मार्क निश्चितच तिथं कमी झालेले आपल्याला बघायला मिळतात. तर ओव्हरऑल जर इम्पॅक्ट जर बघितला ना आपण पेपरचा, मला वाटतं की एक 7 ते 10 मार्क ओव्हरऑल कमी झालेत. म्हणजे मागच्या वर्षी ज्यांनी त्याच लेवलला अभ्यास केला आणि ह्या वर्षी त्याच लेवलला अभ्यास केला, अप्रोच लॉजिक वगैरे थोडं बाजूला काढा, पण ऑन अन ॲव्हरेज मग त्यांचा कुठेतरी एक 7 ते 10 मार्कांचा लॉस होईल. आता इथं फक्त एक गोष्ट आहे, त्यांनी अप्रोचनं सोडवले, जे डिसएडव्हान्टेज होणार होतं तर ते कुठेतरी त्यांना ॲडव्हान्टेजमध्ये कन्वर्ट झालं. त्यामुळे त्यांचे स्कोर आपल्यासाठी आयडियल नाही आहेत की त्याच्यावरून आपण कट ऑफचा अंदाज घेऊ शकत नाही. पण इन जनरल बघितलं 7 ते 10 मार्क कुठेतरी कमी झालेत. म्हणजे ते कट ऑफ जर मागच्या वेळेस आपण 106.5 बघितला आणि त्याच्यात जर अजून जागा कमी असल्यामुळे 10 जरी वाढवला किंवा 7 वाढवला, तर मला वाटतं की परत तो पेपरच्या डिफिकल्टीमुळे पाठीमागे आणायला विचार करावा लागणारी गोष्ट आहे. म्हणजे की तो कट ऑफ तिथपर्यंत येऊ शकतो का. त्याच्यानंतर करंटचे बघा ॲज युजल थोडेसे ग्रुप बी, ग्रुप सी टाईपमधले प्रश्न होते. लॉजिकली सुटण्यासारखे भरपूर प्रश्न होते करंटमधले, बऱ्याच जणांनी सोडवले. नॅशनल पार्टी ऑफ इंडिया अगेन मेन्सचा प्रश्न, मेन्सला कम्प्लिटली ॲज इट इज प्रश्न विचारतात. थोडंसं न्यूजमध्ये असल्यामुळं पण तसा प्रश्न त्यांनी विचारला होता. तर एकंदरीत मला असं वाटतं की पेपर मॉडरेट टू डिफिकल्ट आणि कट ऑफ कुठेतरी मला असं वाटतं की 110 तर क्रॉस करणारच नाही. म्हणजे माझं जे फर्स्ट इम्प्रेशन आहे पहिल्यांदा पेपर बघितल्यानंतर, आन्सर की आल्यानंतर त्याविषयी जास्त क्लॅरिटी येऊ शकते आणि निश्चितच तेव्हाच जास्त चर्चा करणं उचित राहील. आता मला वाटतं भुसात भाले किंवा हवेत गोळीबार केल्यासारखं होईल, त्यामुळे त्याविषयी आपण जास्त चर्चा करणार नाही. मला असं वाटतं की लेट द डस्ट सेटल. बऱ्याच लोकांना असं वाटतं की मला खूप चांगला गेला, क्लासेसचे आन्सर कीनं वगैरे भरपूर मार्क येत आहेत, पण मला जे वाटतं ना मिनिमम 5 प्रश्नांचे उत्तर बदलतील, जे काय मार्केटमध्ये क्लास किंवा बाकीच्यांचे असतील. आता ते चुकीचे आहेत मला असं म्हणायचं नाही, त्यांच्या पद्धतीने ते उत्तर काढत असतात, पण MPSCला काय अपेक्षित आहे किंवा त्या प्रश्नामध्ये काय प्रकारे इंटरप्रिट केलं जाऊ शकतं हे खरं तर ज्याने पेपर सेट केला, ज्याने प्रश्न फ्रेम केला त्याला एक्झॅक्टली माहीत असतं. त्यामुळे कुठेतरी 5 प्रश्न मिनिमम मला असं वाटतं की उत्तर बदलतील. जे काही आयोगाने दिलेले उत्तर आहेत आणि क्लासेसचे उत्तर आहेत त्याच्यामध्ये 5 प्रश्नांचा फरक पडू शकतो. तर ऑन अन ॲव्हरेज तुम्हाला जर आत्ता जे मार्क पडत असेल त्याच मिनिमम 7 ते 8 मार्कांचा फरक प्लस किंवा मायनस किंवा काहींचं स्टेटस को पण राहील 2-3 मायनस 2-3 प्लस. तर ते कुठेतरी मला वाटतं आता तेवढा अंदाज घेणं उचित नाही आहे. 1-2 दिवस मला वाटतं रेस्ट करा, थोडं रिलॅक्स व्हा, परत नवीन जोमानं आपल्याला तयारीला सुरुवात करायची. आपण ॲप्रोचसाठी बॅचेस परत घेऊन येतोय. राईट लॉजिकल ॲप्रोचची राज्यसेवा मेन्सची बॅच आपली ऑलरेडी चालू आहे, तीच आपण कंटिन्यू करणार आहे. राज्यसेवा मेन्ससाठी मराठी इंग्लिश किंवा कंबाईनसाठी मेन्स इंग्लिशची ॲप्रोचची पण बॅच असेल. त्याच्यासाठी कंटेंटची PYQची पण बॅच असेल, सुधाकर लेंडवे सर ती घेणार आहेत. मराठी इंग्लिश प्रिव्हियस इयर क्वेश्चन्समधून कंटेंटची बॅच सुधाकर लेंडवे सर घेणार आहेत, त्याच्याविषयी डिटेल मी तुम्हाला देतोच आहे. आणि अजून कंबाईनची पण राईट लॉजिकल ॲप्रोचची बॅच मी स्वतः घेणार आहे. तर अशा विविध बॅचेस आपल्या येतीलच. मला वाटतं की सध्या तरी तुम्ही थोडंसं रिलॅक्स होऊन काय म्हणता येईल परत रिएनर्जेटिक होऊन तयारीला लागण्यासाठी तयार राहायला पाहिजे. आणि आन्सर की आल्यानंतरही जास्त ज्या लोकांनी थोडंसं असं वाटतं की माझा स्कोर बॉर्डरला वगैरे विचार करत बसू नये. मागच्या वेळेस खूप जणांचं नुकसान झालं की ते विनाकारण ह्या कट ऑफच्या भानगडीमध्ये पडले आणि जे काही महत्त्वाचे दिवस असतात सुरुवातीचे एक महिना 1.5 महिना जोपर्यंत रिझल्ट लागत नाही तिथे तुम्हाला ॲडव्हान्टेज घ्यायला पाहिजे, तो ॲडव्हान्टेज घेता आला नाही आणि आत्ता पश्चाताप करताय. मागची ॲड एवढी चांगली होती ना, मी सांगतो की खूप चांगली होती.